तर 2 मिनिटात कोणती पण प्रिंटिंगची साईज कशी घ्यायची आज आपण बघणार आहे. प्रॉपर विड्थ हाईट प्लस रिझोल्यूशन किती ठेवायचं, कुठला फॉर्मॅट ठेवायचा, कुठला कलर मोड ठेवायचा, कसं प्रिंटला द्यायची, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहे. त्यासाठी आजची रील शेवटपर्यंत बघा. तर आता आपण आपल्या फोटोशॉपमध्ये प्रिंटिंगची साईज कशी घ्यायची असते. 2 मिनिटा विषय एकदम सोपा साधा. 2 रूल आहेत, त्यातला पहिला एक रूल आपण समजून घेऊया, दुसरा रूल मग कधी तर अजून एकदा आपण रील्स करूयात, अजून नो प्रॉब्लेम. तर फाईलमध्ये जायचं आहे, न्यू मध्ये जायचं आहे आणि त्यानंतर इथं आल्यानंतर इथं बघा पहिल्यांदा आलेले इंचेस करा. जे काय एक्सटेन्शन असेल साईजचं पिक्सल विकास तर ते डायरेक्ट आलेले इंचेस करा आणि त्यानंतर जी आपली साईज आली ती डायरेक्ट टाकून द्या. जसं की 10x20 आल्या तर 10 टाका इथं आणि इथं डायरेक्ट 20 टाका. उभा आडवं बघू नका. मग त्या पुढच्या पार्टीला विचारायचं की उभा डिझाईन की आडवी डिझाईन आहे. जर विड्थ हाईट तिने प्रॉपर दिले असेल तर नक्कीच टाका. कळत नाही पुढच्याला विड्थ आणि हाईट काय असेल, त्यामुळे त्यांना विचारायचं की उभा आहे की आडवा आहे. तर त्यांनी म्हणलं उभा आहे तो ओरिएंटेशन पहिलं ठेवायचं, आडवा आहे म्हणलं तर ओरिएंटेशन 2 नंबरचं ठेवायचं. मग आता विषय काय आहे की इथं आपण इंचेस ठेवले, त्यामुळे त्यांना प्रश्न असा पडेल की 12 इंच म्हणजे 1 फूट. मग आपण हे असं कसं काय डायरेक्ट गेलोय, तर आता आपण याचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार करण्यासाठी आपल्याला कुठल्याही कॅल्क्युलेटरची गरज नाही, डायरेक्ट इथं होतोय. मग तो कसा होतोय बघा. जी काही साईज आहे 20 तर त्याला गुणिले 12 करायचं. तर पहिले आपल्या 20चा जो काही बॉक्स आहे तर तो सिलेक्ट करा आणि इथं आपल्याला या कीबोर्डमध्ये स्टार दाबायचा. स्टार म्हणजे काय विषय होतोय, गुणाकार. ओके, शिफ्ट R दाबला तरी येऊन जाईल आणि इथं आपल्याला डायरेक्ट 12 टाकायचा आहे. 12 टाकला की इथं बघू शकता खालच्या कुठल्या तरी बॉक्सला सिलेक्ट केला की डायरेक्ट जो काय गुणाकार आहे 20 गुणिले 12 240 आला काय. आता 10चा पण तसाच विषय. इथं स्टार दाबला इथं 12 टाका. डायरेक्ट 12 टाकला, दुसऱ्या बॉक्सला क्लिक करा, डायरेक्ट 120 आलं काय. म्हणजे 20 गुणिले 12 240 आलं, 10 गुणिले 12 120 आलं. म्हणजेच आपण संपूर्ण जे काही फूट होतं तर ते इथं इंचेसमध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता जरा आपल्याला लागणार आहे कॅल्क्युलेटर कुठून ओपन करायचं, इकडे यायचं, आपलं टाईप हिअर टू सर्च मध्ये इथं तुम्ही डायरेक्ट CA टाकला तर डायरेक्ट कॅल्क्युलेटरचं ऑप्शन येऊन जाईल. याच्यात तुम्ही जावा. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, जी काय साईज आहे 240 240 गुणिले 120 ही टाकली आपण साईज. त्यानंतर आता याचा टोटल किती होतोय बघा 28800. तर आता इथे एक नियम काय आहे रिझोल्यूशनचा, विड्थ गुणिले हाईट गुणिले रिझोल्यूशन. म्हणजे तिन्हींचं जे काही गुणाकार आहे तर जो संपूर्ण टोटल तिची 80,000च्या वर पाहिजे आणि 2 ते 2.5 लाखाच्या आत पाहिजे. म्हणजे 80,000च्या आत आलं तर डिझाईन फुटणार आहे आणि 2-2.5 लाखाच्या वर गेलं तर आपलं फोटोशॉप प्रॉब्लेम करणार आहे. त्यामुळं मग आता इथं आपण विड्थ आणि हाईटचं तर प्रॉपर काय घेतलंय, साईज टोटल घेतल्या विड्थ गुणिले हाईट. ओके, 28,800 आले. तर आता आपल्याला पुन्हा गुणाकार करायचा आहे. आता आपल्याला आपली मनातील संख्या घ्यायची आहे प्रॉपर रिझोल्यूशनसाठी. तुम्ही 10 घ्या, 15 घ्या, 20 घ्या, असं या टीममध्ये. तर इथं तुम्ही 10 घेऊयात. आता आपण इथं 10 घेतलं तर कितीपर्यंत चालले बघा, 2,88,000 चालले. तर 10 नाही चालणार. मग पुन्हा बॅकला यायचं आहे आपल्याला. पुन्हा गुणाकार एक 5 घेऊयात. 5 नक्कीच चालले बघा, तर 1,24,000 चालले. मग आता हे चालून जाईल. तर हे 5 जे काही रिझोल्यूशन आहे हे चालून जाईल. तर रिझोल्यूशनसाठी फक्त आपल्याला जरा कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागेल. बघू शकता आपण 5 रिझोल्यूशन टाकलं इथं. त्यानंतर इथं इंचेसच ठेवायचं आहे, जे काही चेंज करू नका. इथं विड्थ हाईट समजली, रिझोल्यूशन समजलं, ओरिएंटेशन समजलं, इथं पिक्सल टू इंचेसच करायचं आहे. त्यानंतर इथं 8 बिटच ठेवायचा आहे आणि इथं RGBच कलर मोड ठेवायचा आहे. इथलं जर कलर मोड चेंज केला, आता प्रिंटिंगवाली म्हणतात की आम्हाला CMYK पाहिजे, ते नंतर कन्वर्ट करायचं पाहिजे असेल तर, नाहीतर RGBच ठेवायचा. RGB जर नाही ठेवला, CMYK ठेवला तर तुम्हाला कॅमेरा एक्सपोजर व्हायब्रन्स वापरता येणार नाहीत. काही गोष्टी आपल्या ज्या काही ऍडजस्टमेंट्स असतील किंवा इफेक्ट्स असतील तर त्यामुळे. त्यानंतर इथं RGBच ठेवा. इथं कस्टम जो काय आपला कॅनव्हासचा भाग आहे, त्यानंतर इथं ॲडव्हान्स जो काय ऑप्शन आहे तर त्यातलं इथं एक तर 2 कलर मॅजेस ठेवा आणि जर RGB असेल तर नक्की ISRGB ठेवलं तरी चालेल. त्यानंतर इथं स्क्वेअर पिक्सल पाहिजे आणि इथं क्रिएट. आता डिझाईन संपूर्ण तुमची क्रिएट झाली तर काय काम करायचं, PSD सेव्ह करायची किंवा टिप फाईल सेव्ह करा. बेस्टमध्ये टिप फाईल सेव्ह करा. त्यानंतर आता आपल्याला प्रिंटिंगवाल्याला डिझाईन द्यायची आहे, त्यामुळे इथं काय काम करायचं, CMYK कसं कन्वर्ट करायचं असते, इमेजमध्ये जायचं, मोडमध्ये जायचं आणि इथं तुम्हाला डायरेक्ट CMYK फॉर्मॅट करून टाकायचा. इथं तुम्हाला विचारेल फ्लॅटन बिटन काय, ओके डन करून टाका. त्यानंतर सेव्ह कसं करायचं असते, फाईल सेव्ह ॲज, त्यानंतर सेव्ह ऑन कॉम्प्युटर. त्यानंतर इथं जे काय सेव्ह टाईप आहे की नाही, ह्यो वाला खालचा, ह्यो JPG करायचं. ओके, 4दा. आणि इथं तुम्ही बघा गेला वर्किंग CMYK आले काय, या टीममध्ये CMYK आपला फॉर्मॅट कन्वर्ट झाला. तर कसा वाटला विषय नक्कीच कमेंट करून कळवा. काय अडचण असेल तर नक्कीच कळवा. बाकी आपले ऑफलाईन बॅच पण अवेलेबल आहे. ऑनलाईनला भरपूर ढीक प्रेम दिला, त्याबद्दल मनस्वी आभार. तीही चालूच आहे. ऑफलाईनला ज्यांना कोणाला ऑफलाईन पाहिजे तुम्हाला तोवर ॲड दिसाल्या, सविस्तर नंबरवर कॉन्टॅक्ट करा. त्यावर इथं प्रॉपर तुम्हाला पत्ता दिसाला, त्यावर तुम्ही नक्कीच येऊ शकता, भेटू शकता, काय अडचण नाही. ओके डन. बाकी मोबाईलचा एक क्लास अवेलेबल आहे, जो कोणाला पाहिजे वर नंबर असेल कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. बाकी काय अडचण असली नक्कीच कमेंट करून कळवा. भेटूया लवकरच. बाय, धन्यवाद.